हॅलो गाईज, AVS व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, पनीर चिली. पनीर चिली बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे तुमच्या समोर आहे. आणि अजून जर AVS व्लॉग्सला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आपल्याला त्यासाठी पनीर घ्यायचं आहे. 1.5 पाव पनीर घेतलं आहे मी. त्याचे असे स्लायसेस करून घ्यायचे. कांदा चॉप करून घ्यायचा आहे. 2 कांदे घेतले, 2 शिमला मिरची चॉप करून घेतले, सोया सॉस घेतले, रेड चिली सॉस घेतले, टोमॅटो केचप घेतलं आहे, 20 ते 25 पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहे कट करून, मीठ घेतलं आहे आपल्या चवीनुसार, कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला. सर्वात आधी आपल्याला पनीरला कोटिंग करून घ्यायचं आहे. कोटिंग ही दुसऱ्या बाउलमध्ये मी करणार आहे, कारण त्याला पूर्ण मिक्स करावं लागतं, तर थोडं मोठंच बाउल लागणार आहे. चला तर मग आपण कोटिंग करूयात आता. त्यासाठी एक बाउल घेते मी मोठं, त्याच्यामध्ये पनीर घालून घेणार आहे. आणि यावरती आपल्याला थोडं सुक्कं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, कारण पनीरला थोडा आधीच ओलावा असतो, त्याच्यामुळे ते कॉर्नफ्लॉवर त्याला चिटकतं. कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. पनीरला हे कोटिंग थोडी जास्तच हवी आहे, कारण कोटिंगमुळंच आपल्याला पनीर चिली खायला एकदम छान लागते. त्यामुळं कॉर्नफ्लॉवर हे कोटिंग आली पाहिजे एवढं टाका. मी 1.5 पाव पनीरला 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. आणि वाटीमध्ये जे कॉर्नफ्लॉवर होतं त्याच्यामध्ये पण पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला तळायच्या वेळेस ते वाटीमध्ये बुडवून तेलात सोडायचं आहे, त्याच्यामुळं कोटिंग एकदम मस्त छान येते. सर्व मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही किती छान झाले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये रेड चिली पावडर पण टाकू शकता, मिरची पावडर. तर सर्व मिक्स झालेलं आहे. मीठ घालायचं आपल्याला थोडं, कारण सॉसेसमध्ये वगैरे सर्व मीठ असते आधीच, त्यामुळे थोडं मीठ कमीच घाला. मिक्स करून घेऊ परत. पनीर चिली खूप छान आणि टेस्टी लागते. एकदम रेस्टॉरंटसारखी पनीर चिली होणार आहे आपली. आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत हे सर्व मिक्स करून घेऊयात. थोडी रेड चिली पावडर टाकते मी याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते. मला थोडं स्पायसी असं हवं आहे, त्यामुळं थोडं रेड चिली पावडर घालत आहे मी. रेड चिली पावडर टाकून थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला. एकदम छान अशी रेस्टॉरंटसारखी पनीर चिली होऊन रेडी होणार आहे आपली. चला तर आपण फ्राय करून घेऊ याला. तेल तापलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये एक पनीरचे क्यूब्स टाकून घेऊयात. आधीचं कॉर्नफ्लॉवर हे छान चिटकलेलं आहे पनीरला. कोटिंगमध्ये बुडवून घालूयात आपण. कोटिंग हे छान घट्ट असायला हवी, त्यामुळे पनीरला छान कोटिंग येते तळल्यानंतर. एक क्यूब्स टाकून घेऊयात आपण. गॅसची फ्लेम ही आपल्याला फास्टच हवी आहे, कारण मीडियम आणि लो फ्लेम ठेवल्यानंतर आपल्या क्यूब्स एकमेकाला चिटकून येतात. आपल्याला चिटकलेले नको आहे, सुट्टे हवे आहेत. त्यामुळे सर्व आपण आधी तळून घेऊयात. बघू शकता किती छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. छान कलर आलेला आहे त्याला आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यांना. छान कलर आला आहे. कढई ठेवलेली आहे, तेल तापवून लसूण घातलं आहे.
लसूण आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. लसूण हा थोडा जाडसर कट करून टाकला ना की खायला छान लागतो, त्यामुळे थोडा जाडसरच कट करायचा. लसूण जेवढा होईल क्रिस्पी तेवढी छान अशी टेस्ट त्या पनीरला येते. लसूण हा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओनियन कट करायला टाकायचं आहे. 2 ओनियन्स कट करून घेतलेले होते ते घातलेत. ओन्ली 20 सेकंद होऊ द्यायचं आहे आपल्याला. शिमला मिरची घालायची आणि शिमला मिरची पण आपल्याला 20 सेकंदच होऊ द्यायची आहे, जास्त वेळ नाही होऊ द्यायची आहे. कारण जेव्हा सॉसेस वगैरे आपण घालतो तेव्हा ते होतं आणि जास्त झालेलं ते पनीर चिलीमध्ये छान नाही लागत. त्याच्यामुळं 20 सेकंद होऊ द्यायचं आहे आपल्याला सर्व. ते 20 सेकंद झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रेड चिली सॉस घालून घ्यायचं आहे. रेड चिली सॉस हे तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता. झालेला आहे शिमला मिरची आणि कांदा. थोडासा रेड चिली सॉस घालून घेऊयात. 2 टेबलस्पून रेड चिली सॉस घेतलेला आहे. जास्त वेळ नाही होऊ द्यायचं आहे, थोडा वेळच होऊ द्यायचं आहे. परत आपल्याला सॉस घालायचं आहे, सोया सॉस घालायचं आहे त्याच्यामध्ये. सोया सॉसमुळं काय होतं ना, त्याला छान असा रंग येतो. सोया सॉस मी 1 टेबलस्पून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो केचप घालायचं आहे त्याच्यामध्ये. हे पण 2 टेबलस्पून घेतलेलं आहे. ते पण मिक्स करून घ्यायचं आहे छान. मिक्स करणं हे खूप गरजेचं आहे, कारण की सर्व लागलं पाहिजे एकाला एक. व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडं. 1.5 टेबलस्पून व्हिनेगर घातलं आहे मी. व्हिनेगर जास्त नको आहे, त्याची टेस्ट थोडी डाऊन होते व्हिनेगरने, थोडं कमीच घाला. ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतली होती मी थोडी पातळ अशी. आपल्याला ग्रेव्हीसाठी हवी ती, ते घालून घेऊयात. त्याला होऊ द्यायचं आहे थोडं. ते पण जास्त वेळ नाही होऊ द्यायचं आहे, थोडाच वेळ होऊ द्यायचं आहे. लगेच खाली चिटकून येतं ते, बघू शकता तुम्ही. छान हलवून घ्या त्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर क्यूब्स घालायचे आहेत, छान क्रिस्पी पनीर क्यूब्स. मला तर असे पण खायला खूप छान लागतात ते. सर्व एकत्र मिक्स करून घेऊया सर्व. तुमच्याकडं जर ग्रीन ओनियन असेल तर तो पण चॉप करून घालू शकता. माझ्याकडे सध्या नाही आहे. किती छान असा कलर आला आहे बघू शकता तुम्ही आपल्या पनीर चिलीला. मस्त झाली आहे. कोथिंबीरनं त्याला गार्निश करून घेऊयात. एका सर्विंग बाउलमध्ये घेऊयात काढून. बघू शकतात किती छान झाले पनीर चिली. वाव. या सर्व पनीर चिली खायला आणि AVS व्लॉग्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. छान झाली पनीर चिली. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी AVS व्लॉग्सला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांबरोबर रेसिपी आवडल्यास शेअर करा. चला तर मग बाय. परत भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत.